नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आमची विनंती आहे की जो कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून श्रवण करेल त्यांच्या जीवनात स्वामी महाराज त्यांना काहीही कमी पडू देऊ नका आणि त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत। मित्रांनो, आजची वृद्ध गिधाडाची ही पौराणिक कथा लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकल्याने आणि बघितल्याने तुमची मोठ्यातील मोठ्या संकटातून सुटका होईल, कारण या कथेत खूप काही दडलेले आहे। या कथेत गिधाडाने सांगितलेल्या या 4 गोष्टी ऐकल्याने कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आणि चुकून जरी आलेच तर त्या संकटातून आपली सुटका झाल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे ही गजब कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पण शेअर कर। तुमच्या भाग्यात परमेश्वर चमत्कार करेल। परमेश्वरी चमत्कार प्राप्त करण्यासाठी आणि धनवान होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून हा व्हिडिओ लाईक करा। चला तर मग सुरू करूया कथेला। मित्रांनो, ही एक पुरातन काळातील गोष्ट आहे। एका राजाच्या काळात शहराबाहेर एक कसाई राहत होता। तो दररोज जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस बाजारात विकत असे। कसाईच्या घराच्या बाहेर एका झाडावर एक गिधाड आणि एक गिधाडीण राहत होते। ते तिथे खूप चांगले राहत होते। पोट भरण्यासाठी त्यांना कसाईचा घरापाशी आसपास पुरेशा प्रमाणात अन्न मिळायचे। त्यामुळे गिधाड आणि गिधाडाची पत्नी ही जागा सोडून इतरत्र कुठेही गेली नाहीत। एके दिवशी गिधाडाची पत्नी म्हणाल, स्वामी, आज खूप थंडी आहे, रात्र घालवणे खूप कठीण होत आहे। अशी एखादी गोष्ट सांगा ज्यामुळे आमचे थोडे लक्ष त्याकडे वेधले जाईल आणि आपण रात्र आरामात घालवू शकू। आपल्या पत्नीचे असे शब्द ऐकून गिधाड म्हणतो, हे प्रिय, आज मी तुला एक कथा सांगणार आहे जी खूप विचार आणि प्रेरणादायक आहे। जर एखाद्या व्यक्तीने या कथेत सांगितलेल्या 4 गोष्टी आपल्या आयुष्यात स्वीकारल्या तर खात्री आहे तो कधीही संकटात पडणार नाही आणि तो कधीही चुकून संकटात पडलाच तरी तो त्या संकटातून चांगल्या प्रकारे बाहेर येईल। ही कथा खूप मनोरंजक आणि जीवनाचे धडे देते, त्यामुळे तुम्ही सर्व लक्षपूर्वक ऐका। गिधाड आपल्या पत्नीला म्हणतो, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा आपल्या दोघांचा विवाह देखील झाला नव्हता। या झाडावर मी एकटाच राहत होतो आणि माझे काही साथीदार माझ्यासोबत राहत होते। तेव्हा येथील राजाकडून मी ही कहाणी ऐकली आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनीही पाहिली आहे। मी आज तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे। तुम्हाला या कथेवरून कळेल की मनुष्याचं नशीब कसं बदलतं। एका शहरात नारायण नावाचा एक व्यक्ती राहत होता। तो एकदा काम करत असताना नारायणाचे त्याच्या वडिलांशी जोरात भांडण झाले। मग त्याला वडिलांनी स्वतः जवळची 4 सोन्याची नाणी दिली आणि सांगितले की ही सोन्याची 4 नाणी घे आणि नगरात जा, तिथे जाऊन व्यापार कर, मोठ्या प्रमाणात नाही पण तुझे पोट इतके धन कमाव। दिवसभर घरी तू झोपा काढत असतोस, तू काहीही कामधंदा करत नाहीस, तुझा मला काहीही उपयोग होत नाही। आपल्या वडिलांचे असे बोल ऐकून नारायणने वडिलांनी दिलेली 4 नाणी स्वीकारली आणि तो व्यापार करण्यासाठी नवीन नगरात रवाना झाला। जाताना तो मनात हाच विचार करत होता की ही नाणी विकून त्या आलेल्या पैशातून मी काही ना काही लहानसा व्यवसाय सुरू करेल आणि माझ्या वडिलांना खूप सारे धन कमावून दाखवीन। हीच आशा मनात ठेवून तो चालत जात होता। रस्त्यामध्ये त्याची एका साधूशी भेट होते। नारायणच्या मनात विचार आला की मी साधूंशी बोलत बोलत नगरात गेलो तर माझा वेळही पटकन निघून जाईल आणि माझा प्रवास लवकर संपेल। हाच विचार करून नारायण साधू बाबांच्या जवळ जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो। जवळ जातात साधूंनी नारायणला स्मित हास्य देऊन त्याला विचारलं की बाळा, तू कुठे जात आहेस? तेव्हा नारायण म्हणाला, मला माझ्या वडिलांनी घराबाहेर काढले आहे। त्यांना वाटतं की मी काहीच काम करत नाही, मी दिवसभर घरात झोपून असतो, म्हणून त्यांनी मला ही सोन्याची 4 नाणी दिलेली आहेत आणि ही सोन्याची नाणी घेऊन मी नगरात जात आहे काहीतरी व्यवसाय करण्यासाठी। असंच एकमेकांशी बोलत बोलत साधू आणि नारायण पुढचा रस्ता गाठत होते। रस्त्यात चालत असताना नारायण साधूंना म्हणाला, साधू महाराज, तुम्ही तर ज्ञानी व्यक्ती आहात, तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान मोठ्या प्रमाणात असेल, त्यामुळे कोणती तरी अशी गोष्ट सांगा ज्यामुळे प्रवास लवकर संपेल। त्याचबरोबर नगरात राहत असताना अनोळखी लोकांशी व्यवसाय करून व्यवहार करत असताना मला जास्त अवघड जाणार नाही, असे ज्ञान तुम्ही मला द्या। तेव्हा साधू बाबा म्हणतात, बाळा, मी तुला एक कथा तर नक्कीच सांगेन, पण माझ्या कथेचे तुला मूल्य चुकवावे लागेल। एका कहाणीच्या बदल्यात मला तुझ्याकडून एक सोन्याचे नाणे हवे आहे। सांग, हे सर्व करायला तू तयार आहेस का? साधूंचे हे बोलणे ऐकून नारायण मनातल्या मनात विचार करू लागला की माझ्या वडिलांनी तर मला 4च सोन्याचे नाणे दिलेली आहेत आणि त्यातले एक नाणे जर मी साधूंना दिले तर मी नगरात जाऊन व्यवसाय कसा करू शकतो? तो मनात विचार करू लागला की साधू तर मोठा बुद्धिमान व्यक्ती असतो। शहाण्या माणसासाठी कोणतेही स्थान मर्यादित नाही, कठोर परिश्रम करणाऱ्यासाठी कोणतेही कार्य कठीण नाही, शूर माणसासाठी कोणतेही धैर्य दूर नाही, गोड बोलणाऱ्यांसाठी कोणीही परके नाही। तुमच्याकडे बुद्धिमत्ता आणि बुद्धी असेल तर तुम्ही जगात कुठेही आनंदी जीवन जगू शकता। असा विचार करून नारायणने साधूला एक सुवर्ण मुद्रा दिली आणि म्हणाला, महाराज, तुम्ही मला कथा सांगा, मी तुमच्या कथेची मूळ रक्कम द्यायला तयार आहे।
गिधाड म्हणाले, हे प्रिय. मग चालता चालता त्या साधूने नारायणला उपदेश द्यायला सुरुवात केली. साधू नारायणला म्हणाले, जर तू जवळच्या नगरात व्यापार करण्यासाठी जात असशील तर एक गोष्ट ध्यानात ठेव, जर तिथे तुला व्यापार करायला मिळाला नाही तर तू हार मानू नकोस. तू काही ना काही काम हाती घे आणि ते करत राहा. हा जगात राहणाऱ्यांसाठी अनमोल मंत्र हाच आहे. रिकाम बसून राहिल्यावर आपल्या खिशातून पैसे जातात. त्यामुळे उपयुक्त हेच ठरेल, भले कमी पैसे भेटतील पण त्यातून तुझा घर खर्च चालेल. किमान तू तुझ्या स्वतःच्या गरजा तरी भागवू शकशील. यामुळे तुला कामाचा अनुभव देखील येईल आणि तुझा वेळ देखील निघून जाईल. यावर नारायण म्हणाला, ठीक आहे साधू बाबा, मी नक्कीच तुम्ही दिलेल्या या उपदेशाचे नगरात जाऊन पालन करीन. पण आता तुम्ही मला कहाणी सांगा. महात्मा म्हणाले, बाळा, तुला जर दुसरी गोष्ट ऐकायची असेल तर मला तुला दुसरे सोन्याचे नाणे द्यावे लागेल. मित्रांनो, नारायणने थोडा विचार करून साधूच्या हातावर सोन्याचे नाणे ठेवले आणि म्हणाला, बाबा, तुम्ही मला दुसरी गोष्ट सांगा. साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, आता मी तुला दुसरी गोष्ट सांगतो. मुला परदेशात राहून कपट, फसवणूक, खोटेपणा करून कधीही दुसऱ्याच्या मालमत्तेची मालकी घेऊ नकोस. जीवन जगाताना तू कधीच विचार खराब करू नकोस. तेव्हा नारायण म्हणाला, ठीक आहे बाबा, मी असेच करेन. आता तुम्ही पुढे बोला. तेव्हा साधू म्हणाले, बाळा, कहाणी तर संपून गेली, ही कहाणी इतकीच आहे. त्यावर नारायण म्हणाला, असे कसे असू शकते? तुम्ही तर मला फक्त उपदेश दिले आहेत. फक्त इतक्याच उपदेशांसाठी तुम्ही माझ्याकडून 2 सुवर्णमुद्रा घेतल्या आहेत. पुढे साधू बोलू लागला, बाळा, ज्ञानाची कोणतीही किंमत नसते. ज्ञान अनमोल असते. जेव्हा मनुष्य विपत्तीमध्ये पडतो तेव्हा ते ज्ञान त्याला त्या विपत्तीमधून बाहेर काढते. नारायण साधूंना म्हणाला, ठीक आहे साधू बाबा, उपदेश का होईनात पण त्या ऐकायला मी तयार आहे. मी तुम्हाला अजून 1 सुवर्णमुद्रा देतो, तुम्ही मला अजून 1 उपदेश द्या. इतकं बोलून नारायणने आणखी 1 सुवर्णमुद्रा साधूंच्या हातावर ठेवली. साधू नारायणला म्हणाले, बाळा, जर तुला तुझ्या जीवनात कुणाचे रहस्य माहीत पडले तर ते चुकूनही कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करू नकोस. ही खूप अनमोल गोष्ट आहे. साधूच्या या तिसऱ्या उपदेशाला नारायणने खूप मनाला लावून घेतले आणि तो मनात बोलू लागला, ही शिकवण मी कायम लक्षात ठेवीन. यानंतर नारायण मनात विचार करू लागला, आता तर माझ्याकडे एकच सुवर्ण मुद्रा उरली आहे. या एका सुवर्ण मुद्रेने मी नगरात जाऊन व्यापार तर करू शकत नाही. त्यापेक्षा ही 1 सुवर्ण मुद्रा पण साधूंना देऊन टाकतो. साधू बाबांकडून अजून 1 उपदेश घेऊन मी माझ्या जीवनात अंमलात आणू शकतो. हा विचार करून नारायणने शेवटची सुवर्ण मुद्रा साधू बाबांच्या हातावर ठेवली आणि बोलू लागला की, साधू महाराज, मला अजून 1 उपदेश सांगा ज्याचा मला खूप उपयोग होईल. साधू बोलू लागले, ठीक आहे, मी तुला 4था उपदेश देतो आणि हा 4था उपदेश तुझ्या जीवनात खूप मौल्यवान ठरेल. त्यामुळे हा उद्देश कायम लक्षात ठेव. साधू महाराज बोलू लागले की, बाळा, जर तुला उद्या कोणी रस्त्यात प्रेमाने बोलावून 2 मिनिटे त्यांच्या बाजूला बसायला सांगितले तर तू तुझे कितीही मोठे किमती काम असो 2 मिनिटे ते विसरून तू त्या व्यक्तीच्या बाजूला बस. त्या व्यक्ती बरोबर घालवलेली 2 मिनिटे तुझ्या आयुष्यात खूप कामाला येऊ शकतात. अशा प्रकारे साधूने नारायणला उपदेश दिला. नारायण बोलू लागला, बाबा, तुमचे उपदेश वास्तवात खूप किमती आहेत. आता माझ्याकडे कोणतीही सुवर्णमुद्रा वाचलेली नाही, नाहीतर मी आणखी 2-4 उपदेश अजून तुमच्याकडून शिकून घेतले असते आणि माझ्या जीवनात त्यांना अंमलात आणलं असतं. तेव्हा साधू महाराज म्हणतात, कुणाच्याही शिक्षेला, कुणाच्याही ज्ञानाला, कुणाच्याही उपदेशाला कोणतेही मूल्य न देता कधीही ते ऐकू नये. पण तरीही तू बोलत आहेस तर माझ्याकडून मी स्वतःचा 1 उपदेश तुला सांगू शकतो. या उपदेशाचे मी तुझ्याकडून कोणतेही मूल्य स्वीकारणार नाही. साधू नारायणला सांगू लागले, नगरात राहताना कोणत्याही स्त्रीवर विश्वास ठेवताना विचार कर, कारण काही स्त्रिया लबाडही असू शकतात. दुराचारी स्त्रीला आपण कधीही समजू शकत नाही. अशा स्त्रियांचा मनात काय चाललं आहे हे आपल्याला कळत नाही. अशा स्त्रिया नेहमी चांगल्या माणसाचा घात करतात. त्यामुळे अशा महिलेपासून 4 हात लांब राहा. 5वा उपदेश देऊन साधू बाबा नारायणला म्हणू लागले की, बाळा, तुझी आणि माझी साथ इथपर्यंतच होती. माझा आश्रम आला आहे आणि आता मी माझ्या आश्रमात जातो. इतकं बोलून साधू आपल्या आश्रमात निघून जातात. मग तिथून नारायण एकटाच नगरात जाण्यासाठी चालू लागतो. चालत असताना तो विचार करू लागतो की, साधू बाबांनी 5 उपदेश सांगण्यासाठी माझ्याकडून 4 सुवर्ण मुद्रा घेतल्या, पण हे धन घेऊन साधूंना या धनाचा काय उपयोग होणार आहे? साधू संत आहेत, केवळ संपत्तीचा त्याग करून ते भिक्षू बनतात. मग भिक्षूने माझ्याकडून सोन्याच्या सुवर्ण मुद्रा का घेतल्या असतील? जेव्हा मी माझ्या गावाकडे परतीन तेव्हा मी निश्चितपणे साधूला हे नक्कीच विचारीन. पण मला भिक्षूच्या या 5 गोष्टी खूप मौल्यवान वाटत आहेत. मी त्यांना नेहमी लक्षात ठेवेल. मित्रांनो, आता नारायणकडे काहीही पैसे शिल्लक नव्हते. आता तो नगरात काय करेल या चिंतेत होता. तो काय खाईल, तो आपला व्यवसाय कसा सुरू करेल, या सर्व गोष्टींचा विचार करून तो नगरात पोहोचतो.
तो तेथे नोकरी शोधू लागतो, कारण आता काहीही पैसे त्याच्या जवळ नव्हते. त्यामुळे एखाद्याचे कोणतेही काम करेल असे त्याला वाटू लागले. त्याला साधू बाबांनी असेही म्हटले होते की त्याने नगरात रिकामे बसू नये. जे काही काम लहान मोठे मिळेल ते करावे. नोकरीच्या शोधात नारायण इथे तिथे लोकांना विचारत फिरत होता. मग तिथे त्याची भेट एका राजाच्या नोकराशी होते. मग तो राजाच्या सेवकाला भेटतो, जो राजाच्या तबेलांचा एक सेवक होता. त्याचे नाव हरिदास होते. तो राज्याचा घोड्यांची काळजी घेत असे. त्याने पाहिले की एक माणूस नोकरीच्या शोधात फिरत आहे. मग हरिदासने त्याला बोलावले आणि म्हणाला, भाऊ तू काम शोधत आहेस? राजा मला सुट्टी देत नाहीये. बरेच दिवस झाले. माझी आई घरी खूप आजारी आहे. मी माझ्या आईला भेटायला जाऊ शकत नाही. राजाने मला सांगितले आहे की आपण एकाच स्थितीत घरी जाऊ शकता जर आपण एखाद्याला आपल्या जागी ठेवले तर. भाऊ तू माझ्या जागी एका महिन्यासाठी काम कर आणि आपल्याला जो पगार मिळेल तो तुम्ही तुम्हाला ठेवा. जेव्हा मी माझ्या आईला पाहिल्यानंतर परत येईन तेव्हा तुम्ही दुसरे काम शोधा. हरिदासचे बोलणे ऐकून नारायण असा विचार करू लागला की येथे काम करणे चांगले आहे आणि इथे मी एका महिन्यासाठी त्याच्या जागी काम केले तर माझ्याकडेही काही पैसे येतील. मी या नगरात नवीन आलो आहे. एका महिन्यात मी इथल्या लोकांना देखील समजेल. असा विचार करून नारायण त्या व्यक्तीच्या ठिकाणी काम करण्यास तयार झाला. हरिदास नारायणसह राजमहालात गेला. मित्रांनो, राजा चंद्रसेन हा एक अतिशय हुशार आणि नामांकित राजा होता. त्याला एक मुलगी रत्नप्रभा होती. रत्नप्रभा नावाप्रमाणेच खूपच सुंदर होती आणि नुकतच तिने तारुण्याच्या पहिल्या टप्प्यावर पाऊल टाकले होते. राजाला आपल्या मुलीवरही खूप प्रेम होते, कारण रत्नप्रभा ही त्याची एकुलती एक मुलगी होती. मित्रांनो, राजाला घोड्यावरून सवारी करणे खूप आवडत असे. त्याच्याकडे हजारोपेक्षा जास्त घोडे पाळण्यासाठी होते. राजाने अनेक नोकरांना त्या घोड्यांची काळजी घेण्यासाठी ठेवले होते. त्यातील एक म्हणजे हरिदास. प्रत्येक नोकराच्या हिस्स्यांमध्ये 10-10 घोडे होते. ते सारे घोड्यांची खूपच काळजी घेत असत. नारायणसह हरिदास राजाकडे पोहोचला आणि हात जोडून राजाला बोलू लागला, महाराज मी काही दिवस माझ्या आजारी आईला भेटण्यासाठी गावी जात आहे. मी परत येईपर्यंत ही व्यक्ती माझ्या जागी काम करेल. याचे नाव नारायण आहे आणि तो खूप मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती आहे. महाराज मला तुमच्या आज्ञेची गरज आहे. यावर राजा म्हणाला, यात आज्ञा घेण्यासारखे काय आहे? जर तुमचा या नारायण नावाच्या व्यक्तीवर विश्वास असेल तर तुमचे काम त्याला समजावून सांगा आणि तुम्ही तुमच्या आईला भेटण्यासाठी निघून जा. परंतु लक्षात ठेवा की आपल्या घोड्याच्या देखरेखीखाली कोणतेही दुर्लक्ष होता कामा नये. जर आपल्या घोड्यांच्या देखरेखीखाली काही दुर्लक्ष झाले तर त्याचा दंड तुम्हाला भरावा लागेल. याची मी तुम्हाला शिक्षा देईन. हरिदास म्हणाले, ठीक आहे महाराज, तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही. मी सर्व काम चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे. अशा प्रकारे हरिदास राजाची परवानगी घेतो आणि नारायणला घेऊन घोड्यांच्या तबेल्यामध्ये जातो. जेव्हा तो तिथे गेला तेव्हा हजारे घोडे कैदी होते. हरिदासने नारायणला चांगल्या प्रकारे त्यांचे काम समजावून सांगितले. राजाने माझ्या हिस्स्यामध्ये 10 घोडे दिले आहेत. आपल्याला 10 घोड्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना काय काय खायला द्यावे लागेल हे मी तुला सांगितले आहे आणि त्यांची दररोज मालिश करावी लागेल. नारायण म्हणाला, ठीक आहे, मी हे काम मोठ्या प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने करीन. यानंतर हरिदासने आपली खोली त्याला दाखवली आणि सांगितले की आजपासून तू या खोलीत राहू शकतोस. अशा प्रकारे हरिदास नारायणवर आपली जबाबदारी सोपवून त्याच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या गावी निघून जातो. इथे घोड्यांच्या काळजीसाठी नारायण त्याच्या कामात गुंतला जातो. तो दररोज घोड्यांची मालिश करत असे, त्यांना अंघोळ घालून धुवत असे. त्यानंतर तो त्यांना धान्य खायला घालत असे. मित्रांनो, घोड्यांना खायला देण्यासाठी राजाकडून प्रत्येक नोकरांना 20 किलोग्राम चणे देण्यात येत असत. नारायणने त्या हरभऱ्यांना एका बंडलमध्ये बांधले आणि त्यांना पाण्यात भिजवून त्यांना दळले आणि ते त्या घोड्यांना खायला घातले. जेव्हा तो आपल्या कामातून मुक्त होत होता तेव्हा त्याने विचार केला की उर्वरित नोकरांबरोबर बसून काही संभाषण आयोजित केले जावे. असा विचार करून नारायण राजाच्या इतर घोड्यांची काळजी घेत असलेल्या नोकरांकडे गेला. त्याने पाहिले की सर्व नोकर एकत्र जमले होते आणि एका खोलीत बसून मद्यपान करीत होते आणि त्यांचे घोडे अजूनही उपाशीच होते. नारायणने त्यांना विचारले, अहो भाऊ, तुम्ही अद्याप आपल्या घोड्यांना गवत घातलं नाही आणि तुम्ही मद्यपान करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर हे सर्व नोकर म्हणाले, अहो भाऊ, आम्ही आमचे पूर्ण काम केल्याशिवाय मादक पदार्थांचे व्यसन कधीच करत नाही. आम्ही सर्वजण आमच्या घोड्यांना खायला घालून दारू प्यायला बसलो आहोत. नारायणने पाहिले की राजाच्या ठिकाणाहून घोड्यांसाठी दिलेले हरभरे अजूनही त्या नोकऱ्यांबरोबर ठेवण्यात आलेले आहेत. नारायण म्हणाला, अहो भाऊ, तुम्ही का खोटे बोलत आहात? आपल्याकडे अद्याप खूप हरभरे होऊन आहेत आणि आपण म्हणत आहात आम्ही घोड्यांना खायला घालून दारू नशा करत आहोत. तेव्हा ते लोक म्हणाले, आम्ही घोड्यांना गवत चारा टाकून बसलो आहोत. आमच्याजवळ तुम्हाला जे चणे दिसत आहेत ते घोड्यांच्या खाण्याचे नाही आहेत. आम्ही हे चणे बाजारात विकून आमच्या दारूची सोय करतो. मग नारायणने विचारले, तुम्ही हे सर्व करून मग घोड्यांना काय खायला देता? तेव्हा ते नोकर म्हणू लागले,
राजा प्रत्येक घोड्याला 20 किलो चणे देतो. आम्ही 5 किलो चणे घोड्यांना खायला घालतो आणि उर्वरित हरभरा विकून आमच्या नशेची व्यवस्था करतो. नारायणला सेवकांचे हे वर्तन आवडले नाही. त्याने विचार करण्यास सुरुवात केली. हे लोक राजा आणि या मुक्या निर्दोष प्राण्यांची फसवणूक करत आहे. तुम्ही सर्वजण नशा करण्यासाठी, दारू पिण्यासाठी भुकेले आहात, पण तुमच्या या मजेसाठी तुम्ही या प्राण्यांना भुके ठेवत आहात. यावर नोकर बोलू लागले, आम्हाला आमचे पोट भरण्यासाठी हे सर्व करावे लागते. राजाकडून मिळालेल्या पगारात आम्ही योग्यरित्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम नाहीत. आपण देखील हे करू शकता. आपल्याला कुणी अडवणार नाही. हरिदास यांनी तुम्हाला इथे ठेवले आहे. तुम्ही पण हे सर्व करू शकता. तुम्हाला कुणीही अडवलं नाही. हरिदासने हे सर्व करण्यासाठीच तुला इथे ठेवलं आहे, म्हणून आम्ही आपल्याला ही सर्व गोष्ट सांगितली. हे इतर कोणासही सांगू नका, कारण ते तुमच्यासाठी चांगले होणार नाहीत. नारायणने या सर्वांचे बोलणे ऐकल्यानंतर तो त्याच्या खोलीत परत आला आणि हे लोक बरोबर नाहीत असा विचार करण्यास सुरुवात केली. मी उद्यापासून असेच करीन. मी पण अप्रामाणिकपणाने बरेच पैसे गोळा करीन. मला इथे 1 महिनाच तर काढायचा आहे. हरिदास येताच तो माझ्याकडून हे काम काढून घेईल. तोपर्यंत मी काही पैसे कमावतो. त्यानंतर मी काहीतरी व्यवसाय करेन. नारायण त्याच्या पलंगावर होऊन शांतपणे विचार करत होता. पण मग त्याला भिक्षूच्या दिलेल्या दुसऱ्या उपदेशाची आठवण येते. फसवणूक करून, खोटं बोलून किंवा फसवणुकीने एखाद्याने दुसऱ्याच्या संपत्तीचा ताबा घेऊ नकोस. दुसऱ्यांच्या पैशांचा वाईट वापर करू नये. ही गोष्ट लक्षात येताच नारायणचे विचार बदलतात. मी भले उपाशी राहीन, परंतु असे काम करणार नाही. मी फसवणूक करून संपत्ती घेणार नाही. मित्रांनो, त्याच दिवसापासून तो आपल्या घोड्यांना मोठ्या प्रामाणिकपणाने खायला घालतो. त्यांची सर्व वेळोवेळी काळजी घेतो. एका महिन्यातच नारायणचे 10 घोडे खूप मजबूत आणि अतिशय निरोगी दिसू लागले आणि ते उर्वरित नोकरदार चोरी करत असत. घोड्यांना खूप कमी प्रमाणात चारा खाऊ घालत असत. त्यामुळे त्यांचे घोडे कमजोर झाले होते. एक दिवस दरबारात राजा आपल्या मंत्रीला बोलू लागला, मंत्रीजी, बरेच दिवस झाले मी माझ्या घोड्यांची चाल पाहिली नाही. तुम्ही सेवकांना कळवा. उद्या मी घोड्यांच्या चालीची स्पर्धा घेईन. त्यामुळे त्यांना घेऊन राजवाड्याचा बाहेर मैदानात ये. जशी राजाने आज्ञा दिली होती तशीच आज्ञा मंत्र्याने सेवकांना दिली. घोड्यांना व्यवस्थित अंघोळ घालून नीट सजवून घोड्यांचे सेवक त्यांना मैदानात घेऊन आले. जेव्हा राजाने त्या घोड्यांना पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. तेव्हा त्याने पाहिले की सर्व घोडे आहेत ते पूर्णपणे कमकुवत झाले होते आणि नारायणजवळचे 10 घोडे खूप मजबूत होते. पण ते पाहून राजाला राग आला की नारायणचे सर्व घोडे खूप निरोगी आहेत, पण इतर घोडे इतके अशक्त कसे झाले. याचा अर्थ सेवक त्यांना खायला घालत नाहीत. मला तर असंच वाटत आहे. राजाने नारायणचे घोडे पाहिले आणि ते घोडे पूर्णतः निरोगी होते. ते पाहून राजाला आनंद झाला आणि तो म्हणाला, ते तुम्हीच आहात का ज्याला हरिदासने त्याच्या जागेवर कामाला ठेवले आहे. नारायणने उत्तर दिले, हो महाराज, मी तोच आहे. माझे नाव नारायण आहे. राजाने नारायणला विचारले की तुझे घोडे इतके दष्टपुष्ट कसे काय आहेत. मी तर सर्व घोड्यांना सारा हरभरा गवत बरोबर प्रमाणात भेदभाव न करता देतो. मग बाकीचे घोडे इतके कमजोर कसे काय झाले. नारायण म्हणाला, महाराज, मी तुम्हाला या प्रकरणाचे रहस्य सांगेन, परंतु जेव्हा बाकीचे सेवक इथे उपस्थित असतील तेव्हाच मी ते सांगू शकेन. आणि मग राजाने सर्व सेवकांना ताबडतोब आतमध्ये बोलावले. तेव्हा राजाने नारायणला विचारले की बाकीच्या घोड्यांच्या कमकुवतपणाचे कारण काय आहे ते सांगा. तेव्हा नारायण म्हणाल, महाराज, बाकीचे नोकर खूप लोभी आणि बेईमान आहेत. दररोज सर्वांना 20 किलो हरभरा दिला जातो, पण ही लोक फक्त 5 किलो हरभरा त्या घोड्यांना देतात आणि उर्वरित 5 किलो हरभरा बाजारात विकतात आणि दारू पितात. घोड्यांना पुरेस धान्य न मिळाल्याने सर्व घोडे कमकुवत झाले आहेत. मी माझ्या घोड्यांना खूप प्रामाणिकपणे सर्व काही दिले आहे, त्यामुळे माझे घोडे स्वस्थ आहेत. हे ऐकताच राजा संतप्त होऊन बाकीच्या नोकऱ्यांना म्हणाला, मी तुम्हाला घोड्यांचे अन्न खाण्याची परवानगी कधी दिली होती. तुम्ही मी दिलेला पगारही खात आहात आणि माझ्या घोड्यांचे अन्नही खात आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजेत. सर्व नोकर मान खाली घालून शांतपणे उभे राहिले आणि भीतीने थरथर कापू लागले. ते म्हणू लागले की महाराज, आम्हाला माफ करा. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. आता आम्ही ते पुन्हा करणार नाही. राजा म्हणाला, नाही, मी आता तलवारीने तुमची मानच उडवून टाकतो. तुम्ही आमची फसवणूक केली. राजाला अत्यंत रागाने पाहून नारायण म्हणू लागला, महाराज, यावेळी तुम्ही यांना क्षमा करा. मला आशा आहे की ते पुन्हा अशा चुका करणार नाहीत. नारायणच्या सांगण्यावरून राजाने त्यांना सोडून दिले. भक्तांनो, नारायणचा प्रामाणिकपणा पाहून राजाने नारायणचे कौतुक केले आणि त्याला तबेलादारांचे मुख्य निरीक्षक म्हणून नेमले आणि सांगितले की आजपासून आपले काम इतकेच आहे की आपण या सर्वांवर लक्ष ठेवावे. जर कोणी घोड्याचे धान्य चोरले तर त्याची बातमी लगेचच आम्हाला येऊन सांगावी.
आम्ही या कामासाठी तुम्हाला दर महिना 10,000 रुपये देऊ। राजाने कठोर सूचना दिल्या आणि सर्व नोकरांना सोडून दिले आणि नारायणला लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले। राजाने त्याच्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली होती, ती त्याने बक्षिसाच्या रूपात नारायणच्या हातात दिली आणि म्हणाले की जेव्हा जेव्हा तुम्ही मला भेटू इच्छित असाल तेव्हा तेव्हा आपण ही अंगठी दर्शवून कधीही आम्हाला भेटू शकता। तबेल्यात पोहोचल्यानंतर नारायणने सर्व नोकरांना स्पष्ट केले, यावेळी मी तुम्हाला वाचवले, जर तुमची चूक पुन्हा पकडली गेली तर राजा तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात ठेवेल, म्हणून तुमचे काम प्रामाणिकपणे कर। मित्रांनो, मग त्या दिवसापासून सर्व नोकर प्रामाणिकपणे घोड्यांना खायला घालू लागतात। त्यांनी कधीही अप्रामाणिकपणा केला नाही। सर्व घोडे पुन्हा निरोगी झाले। 1 महिना निघून गेला होता। दुसरीकडे हरिदास आपल्या आईला भेटतो आणि आपल्या नोकरीकडे परत येतो। हरिदास घोड्यांच्या तबेलापर्यंत पोहोचताच सर्व नोकरांनी त्याला वेढले आणि नारायणच्या हस्तकला हरिदासला सांगितल्या आणि म्हणाले की आपल्या चोरीच्या बातम्या नारायणने राजाला पकडून दिल्या आणि राजाने त्याला घोड्यांचे मुख्य निरीक्षक बनवले। हरिदास म्हणाले की तुम्ही लोक काळजी करू नका, मी परत आलो आहे, आता त्याला इथून सोडून जावे लागेल। नोकरदारांनी सांगितले की नाही, तू इथून निघून जाणार नाही, कारण राजाने आपल्या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी त्याला कामावर ठेवले आहे। नंतर हरिदास नारायणला भेटण्यासाठी त्याच्या खोलीत जातो, तेव्हा नारायण आपल्या खोलीत पलंगावर होऊन असतो। हरिदासला पाहून नारायण आनंदाने उठून बसतो आणि त्याला म्हणतो की भावा, तू आलास, मला तुला पाहून खूप आनंद झाला। हरिदास नारायण जवळ बसतो आणि मग नारायण घडलेल्या सर्व घटना हरिदासला सांगू लागतो। तेव्हा हरिदास म्हणतो, तू सांगण्यापूर्वीच मला या गोष्टी माहीत पडल्या आहेत। यानंतर दोघेजण मिळून सोबत जेवण करतात आणि आपापल्या खोलीत झोपायला जातात। हरिदास मनातल्या मनात नारायणवर जळत होता, कारण राजाने त्याला त्यापेक्षा मोठ्या स्थितीत नोकरी दिली होती आणि त्याने नोकरदारांची चोरी पकडली होती। सांगण्यासारखी गोष्ट अशी की हरिदास देखील बाकी इतर नोकरांसारखी चोरी करत असे, त्यांच्यासारखे चुकीचे काम करत असे। त्यामुळे त्याला नारायणचा प्रचंड राग आला होता। त्याने ठरवले होते की आता आपण नारायणचा बदला घेणार आहोत। नारायण आपल्या खोलीत झोपायला जातो, कारण राजाने त्याला त्याची खोली झोपण्यासाठी दिली होती। त्या दिवशी आकाशातून ढग दाटून आले होते, विजा चमकत होत्या आणि हळूहळू पाऊस पडायला सुरुवात झालेली होती। इकडे राजाची मुलगी राजकुमारीला झोप येत नव्हती। मित्रांनो, तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हरिदास आणि राजाची मुलगी रत्नप्रभा या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध असतात। राजकुमारी रोज हरिदासला भेटण्यासाठी इकडे येत होती, पण आज तिला माहित होतं की नारायण त्याच्याबरोबर बोलत थांबला आहे। पण थोड्या वेळाने तिला असे वाटले की नारायण आता निघून गेला असेल, म्हणून राजकुमारी महालाच्या गच्चीवर हरिदासची वाट बघत होती। ती वासनेसाठी वेडी झाली होती, तिची बेचैनी वाढत चालली होती। तिची तहान भागवण्यासाठी हरिदासच्या खोलीमध्ये ती स्वतः जाते आणि नेमकं काही कामानिमित्त नारायण देखील त्याच वेळेला बाहेर पडतो। नारायण हरिदासच्या खोलीजवळ पोहोचताच त्याच्या खोलीतून त्याला एका स्त्रीचा आवाज ऐकू येऊ लागतो। जेव्हा त्याने त्या खोलीत डोकावून बघितले तर तिथे राजकुमारी आणि हरिदास एकत्र होते। ते दृश्य पाहून नारायण आश्चर्यचकित होऊन आपल्या खोलीत निघून जातो। हरिदास राजकुमारीला सांगत होता की प्रिये, आता आपल्या दोघांमध्ये नारायण नावाचा मोठा काटा आहे, तू काहीतरी कर, पण नारायणला इथून बाहेर काढून टाक। तेव्हा राजकुमारी म्हणते, तुम्ही चिंता करणं बंद करा, मी माझ्या वडिलांना सांगून याला मृत्यूदंडच देते। नारायण विचार करत होता की राजाला फसवून हा राजकुमारीशी प्रेम करत आहे, हा तर राजासोबत सर्वात मोठा धोका आहे। ही गोष्ट तर मला राजाच्या कानावर घातलीच पाहिजे आणि ही गोष्ट तो राजाला सांगायला जाणार तेवढ्यातच त्याला साधूंनी सांगितलेली तिसरी गोष्ट आठवते। साधूंनी सांगितलं होतं की जर तुला कुणाचे रहस्य माहीत पडले तर चुकूनही ते रहस्य तिसऱ्याला सांगू नये, यामुळे आपण स्वतः अडचणीत येऊ शकतो। ही गोष्ट पुन्हा आठवून तो आपल्या खोलीत शांतपणे बसून राहिला। तो मनात बोलू लागला, जर मी राजकुमारीचे नाव राजाला सांगितले तर तो या गोष्टीवर विश्वासच ठेवणार नाही, उलट मीच त्यांच्या क्रोधांना बळी पडेल। इकडे रत्नप्रभा हरिदासला भेटून आपल्या खोलीत निघून जाते आणि आतून कडी लावून घेते आणि जोरजोरात ओढून रडून आवाज करू लागते। राजकुमारीचा आवाज ऐकून महालातील नोकरदासी सर्वजण जागे होतात। लगेचच राजा देखील त्याच्या मुलीच्या खोलीत जातो आणि तिला विचारतो की बाळा, काय झालं, तू इतकी का रडत आहेस, इतकी का ओरडत आहेस। मित्रांनो, हरिदासच्या म्हणण्यानुसार रत्नप्रभाने नारायणच्या विरोधात एक योजना रचलेली असते। रत्नप्रभा राजाला सांगते, तुम्ही जो नारायण नावाचा नोकर महालात ठेवला आहे त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली आहे। त्याने माझ्या खोलीत येऊन मला चिडण्याचा प्रयत्न केला आहे। जेव्हा मी ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो पळून गेला आणि तुम्ही दिलेल्या अंगठीचा त्याने गैरफायदा उचलला आहे। ती अंगठी दाखवून तो या महालात आला असणार। आपल्या मुलीची ही गोष्ट ऐकून राजा भयंकर संतप्त होतो आणि आपल्या मुलीला म्हणतो, पुत्री, तू काळजी करू नकोस, त्या नोकराची इतकी हिंमत की तो महालात आला। मी आता त्याला इकडे बोलावून घेऊन त्याची खबर घेतो।
तेव्हा राजकुमारी म्हणते की त्याला इकडे बोलावून घेऊन खबर घेऊन काहीच होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्याला मृत्यूदंड देत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एकही थेंब घेणार नाही. तेव्हा राजा म्हणाला ठीक आहे, तसेच होईल. इतके बोलून राजकुमार त्याच्या खोलीत निघून जातो. इकडे रत्नप्रभा खूप आनंदी झालेली असते. ती बोलू लागते, आज माझं शनियंत्र संपलं. आता हरिदास आणि माझ्यामध्ये कोणीही येऊ शकणार नाही. आणि ती निश्चिंत होऊन तिचा अंथरुणात झोपी गेली. पण राजाची झोप उडाली होती. तो विचार करत होता की उद्या नारायणला महालात बोलावून घेऊन त्याला मृत्यूदंड सुनवायचा. पण त्याच्या मनात दुसराच विचार आला, जेव्हा लोक मला विचारतील की या नोकराला मृत्यूदंड कोणत्या कारणाने दिला, तेव्हा मी काय कारण सांगणार. मी जर लोकांना सांगितले की या नारायणने माझ्या मुलीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर माझ्याच मुलीची इज्जत जाईल. लोक मलाही नाव ठेवतील. तो मनात विचार करू लागला की मी याला कायद्यानुसार मारू शकत नाही. त्यापेक्षा मी दुसऱ्याच्या हातून याला मारून टाकतो. याने काहीही संशय येणार नाही आणि त्याचबरोबर माझ्या मुलीवर वाईट नजर टाकणाऱ्याचाही मृत्यू होईल. मग तो विचार करतो की या नारायणला कसाईच्या हातूनच मी मारून टाकू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा चालत चालत कसाई जवळ पोहोचतो. कसाई बघतो की राजा माझ्याकडे स्वतः चालत येत आहे. तेव्हा तो राजाला म्हणतो, महाराज तुम्ही इकडे चालत येण्याचे कष्ट का घेतले? मी स्वतः तुमच्याकडे आलो असतो. तेव्हा राजा म्हणाला, मला तुमच्याकडून काहीतरी महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे. तेव्हा राजा त्याला सांगतो की मी तुमच्या जवळ एक माणूस पाठवीन. तुम्हाला त्याचे डोके कापून टाकायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा माणूस पाठवीन. त्याच्याकडे तुम्हाला त्याचे डोके द्यायचे आहे. हे सर्व ऐकून तो कसाई पूर्णपणे स्तब्ध झाला होता. तेव्हा राजा कसाईला म्हणाला, तुला हे काम करावेच लागेल, नाहीतर मी तुला कोठडीत टाकून देईन. थोड्याच वेळात मी त्या माणसाला तुझ्याकडे पाठवीन. तू तुझ्या खोलीत नेऊन त्याचे मुंडके कापून टाक आणि थोड्या वेळाने मी दुसऱ्या माणसाला पाठवीन. त्या माणसाकडे तू त्याचे मुंडके पाठवून दे. राजाचे हे म्हणणे ऐकून राजाच्या दबावाखाली कसाई राजाने सांगितलेल्या कामासाठी कसाई तयार झाला. राजा महालात आल्यावर नारायणला आपल्या महालात बोलावून घेतो आणि सांगतो, एका महत्त्वाच्या कामानिमित्त मी तुला दुसऱ्या नगरात पाठवत आहे. मला विश्वास आहे की माझे महत्त्वाचे काम तू नक्कीच करशील आणि ते काम तूच करू शकतोस. त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवून मी तुला बाहेरच्या नगरात पाठवत आहे. तुला एका कसायाकडे जायचे आहे. तिकडे गेल्यावर तो तुला महत्त्वाचे काम सांगेलच. राजाची ही आज्ञा ऐकून नारायण देखील कामाला जायला निघतो. जाता जाता त्याच्या मनात विचार येतो की असे कोणते काम असेल की हे महत्त्वाचे काम करण्यासाठी राजाने मला कसाईकडे पाठवले. पण ठीक आहे, चांगले आहे, राजाने मला त्या लायक तरी ठरवले. हा विचार करून नारायण त्या कसायाकडे जायला निघतो. पायी चालत जाता जाता तिथे साधुसंतांचे भजन चालू असते. ते लोक देवांचा जप करत असतात. एक साधू नारायणला आपल्या डोळ्यांच्या इशाऱ्यांनी त्याच्याकडे बोलावून घेतो. पण नारायणने राजाने सांगितलेल्या कामाला जास्त महत्त्व देऊन त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचे ठरवले. पण अचानक त्याला साधूने सांगितलेल्या चौथ्या उपदेशाची आठवण येते. साधूंनी सांगितलेलं असतं की तुझे कितीही महत्त्वाचे काम असले आणि तू बाहेर पडलास आणि जर तुला तिथे कोणी अडवलं किंवा तुला त्यांच्यासोबत 2 मिनिटे बसण्याची विनंती केली तर तुझे कितीही महत्त्वाचे काम सोडून तू 2 मिनिटे त्यांच्याजवळ बसून तुझा वेळ घालवावा. हाच विचार करून नारायण 2 पावलं मागे येतो आणि साधू संतांजवळ बसून देवधारणा करण्यामध्ये मग्न होतो. इकडे राजा महालात येऊन विचार करत असतो की आता तर कसाईने नारायणचे डोके उडवले देखील असेल. आता आपण कसाईकडे कुणाला तरी पाठवलेच पाहिजे. त्याच दरम्यान हरिदासला चालत जाताना राजा पाहतो आणि मनात विचार करू लागतो की मी हरिदासलाच नारायणचे डोके आणायला पाठवतो. राजा हरिदासला आपल्या जवळ बोलावून घेतो आणि सांगतो की तुला दुसऱ्या नगरात एका कसाईकडे जायचे आहे आणि कसाई जी भेटवस्तू देईल ती तुला घेऊन माझ्याकडे पुन्हा यायचे आहे. तेव्हा राजा आणि राजाची मुलगी एकाच कक्षात बसलेले असतात. त्या क्षणी राजा नारायणला पाहून आश्चर्यचकित होतो आणि त्याला म्हणतो की अरे तू इकडे कसा काय आला? तेव्हा नारायण राजाला म्हणतो की महाराज तुम्हीच मला काही कामानिमित्त दुसऱ्या नगरात पाठवले होते. मी तुम्ही सांगितलेली भेटवस्तू कसायाकडून घेऊन सरळ महालात आलो आहे. मी बाहेर कुठेही 1 मिनिटही थांबलो नाही. हे बघा, कसाईने तुम्हाला देण्यासाठी एक गाठोडे दिले आहे. आणि नारायणने ते गाठोडे महाराज आणि राजकुमारी समोरच उघडले तर त्या गाठोड्यात हरिदासचे कापलेले डोके होते. हे सर्व पाहून राजकुमारी आणि स्वतः नारायण देखील आश्चर्यचकित होता. पण राजाला या सर्वांची कल्पना आधीच आलेली असते. तो समजून गेलेला असतो की कसाईने नारायणच्या जागी हरिदासचे डोके कापले आहे. नक्कीच हरिदास नारायणच्या आधी तिथे पोहोचला होता. कसाईला तर माहीतच नव्हतं की कोण हरिदास आहे आणि कोण नारायण आहे. त्याची तरी काय चुकी? नारायण हे सर्व दृश्य पाहून रडायच्या घाईला येतो आणि विचारतो की महाराज तुम्ही हरिदास सोबत असे का केले? इकडे राजकुमारी हरिदासचे डोके उचलून जोरजोरात रडू लागते. बोलू लागते, प्रिय मला खरंच माहीत नव्हतं की माझ्या या योजनेमुळे तुमचा मृत्यू होईल. मला जर तुमचा मृत्यू होणार आहे
हे आधीच माहीत असतं तर मी हा खेळ कधीच खेळली नसती. तुझ्या सांगण्यावरून मी नारायणवर आरोप केला होता. तुझ्या सांगण्यावरून मी नारायणला मारण्याची योजना केली होती, पण नारायण दीर्घायुष्य आहे, तू ह्या सर्वातून वाचला. आपल्या मुलीच्या मुखातून हे सर्व ऐकून राजा स्तब्ध झाला आणि त्याला समजले की आपली राजकुमारी निर्दोष नारायणवर हरिदाससाठी खोटे आरोप करत होती. हे सर्व पाहून तो पूर्णपणे संतापला आणि त्याने आपली तलवार बाहेर काढली. त्याने आपल्या मुलीला विचारले, खरे खरे सांग, नारायणला मारण्याची योजना तू मुद्दाम केली होतीस? खरं खरं सांग, नाहीतर मी तुझे डोके उडवून टाकीन. तेव्हा आपल्या वडिलांना घाबरून राजकुमारीने सर्व काही खरे खरे आपल्या वडिलांना सांगितले. तिने केलेली सर्व योजना तिच्या वडिलांना सांगितली. हे सर्व ऐकून महाराज डोक्याला हात लावत खालीच बसला. तो देवाला बोलू लागला की देवा, मला क्षमा करा. मी माझ्या मुलीच ऐकून एका निर्दोष व्यक्तीला मारायला निघालो होतो. खरंच मला माफ कर, कारण माझ्या हातून खूप मोठे पाप घडणार होते. राजकुमारीला माहीत होतं की आता आपले वडील आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. त्यामुळे तिने आपल्या वडिलांच्या हातातील तलवार खेचून घेतली आणि आपल्या पोटात घालून शेवटच्या क्षणी बोलू लागली, पिताश्री, मला माफ करा. मी माझ्या प्रेमासाठी एका निर्दोष व्यक्तीला मारण्यासाठी निघाली होती, पण भगवंताने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे. त्याने माझ्या प्रिय व्यक्तीला त्याच्याकडेच बोलावून घेतले आहे. आता तुम्ही फक्त मला क्षमा करा. असे बोलून तिने तिचे प्राण तिथेच सोडले. हे सर्व पाहून राजाला वैराग्य आले होते आणि पुढच्या क्षणी राजा दरबारात आपली बदनामी कबूल करतो आणि म्हणतो की मी माझे राज्य सोडत आहे. मी तुमचा राजा म्हणून घेण्यास आता पात्र नाही, म्हणून मी माझा सेवक नारायण याची राजाच्या पदी नियुक्ती करत आहे. हे सर्व ऐकून पूर्ण नगरीने राजाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण राजांनी कुणाचेही ऐकले नाही आणि राज्याची पूर्ण जबाबदारी नारायणवर सोपवून राजा जंगलात भजन कीर्तन करण्यासाठी तिथून कायमचा निघून गेला. त्यानंतर नारायणने पूर्ण प्रामाणिकपणे राज्य सांभाळण्यास सुरुवात केली. तो खूप प्रेमाने आपली प्रजा सांभाळत होता. प्रत्येक जण नारायणला आपला राजा म्हणून स्वीकारत होता. नारायण कौशल्याने राज्य करू लागला होता. गिधाड पत्नीला बोलू लागले, ज्या गोष्टींमध्ये त्यांनी खूप मेहनत घेतलेली असेल, जर मी तुम्हाला माझे ज्ञान विनामूल्य दिले असते तर तुम्ही त्याचे पालन कधीच केले नसते. पण मी त्या बदल्यात तुमच्याकडून 4 सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि त्यामुळेच तुम्ही मी दिलेले सर्व उपदेश कायमचे लक्षात ठेवले. फुकट भेटणाऱ्या गोष्टींच्या मागे कधीही धावू नये, कधीही आयते अन्न खाऊ नये, अन्नाच्या मागे पडू नये. नेहमी कमाई करून पैसे कमवावे आणि ते खावे, ते फलदायी आहे. ही माझ्या लोभाची बाब नाही. माझ्यामध्ये लोभच नाही. माझ्यात लोभाचा अजिबात भाव नाही. तू मला दिलेली 4 सुवर्ण नाणी अजूनही माझ्याकडे आहेत. मला त्यांचा काहीही उपयोग नाही. आपण इच्छित असल्यास आपण त्यांना आता घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही त्या गरिबांमध्ये वाटून देऊ शकता आणि कारभार आता सुरळीत चालवा. मग नारायण साधूंना नमस्कार करून आपल्या राज्यात पुन्हा परत येतो आणि राजाचा कारभार सुरळीतपणे पार पाडू लागतो. मित्रांनो, या कथेचा सार असा आहे की आपण आपल्या आयुष्यात काहीही फुकट घेऊ नये. दुसरे म्हणजे आपण कोणाचीही फसवणूक करू नये. तिसरे म्हणजे प्रवचन ऐकून कोणीही दिलेले जीवन विसरता कामा नये, ते जीवनात अंगीकारले पाहिजे. चौथे म्हणजे कोणत्याही परस्त्रीवर किंवा फसवणाऱ्या स्त्रीवर आधीच आपण तिला ओळखले पाहिजे. तिच्यावर कधीही ठामपणे विश्वास नाही ठेवला पाहिजे. वेळोवेळी आपल्याला आत्मसात असलेले ज्ञान आपल्याला वापरता आले पाहिजे. भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काही ना काही नक्कीच शिकायला भेटले असेल. भक्तांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका. भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ, नेहमी तुम्हाला हसत खेळत आणि ऐश्वर्यात ठेवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. धन्यवाद.